झी 24 तास एक पाऊल पुढे। ग्रामीण भागात वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक चुलीला छेद देत एक जादुई चूल तयार करण्यात आली आहे। पारंपरिक चुलींमुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारे आजार रोखून घरातलं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ही चूल तयार करण्यात आली आहे। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। ग्रामीण भागात चुलींच्या अधिक वापरामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणाला सामोरं जावं लागतं। मात्र आता महिलांचा हा त्रास कमी होणार आहे, कारण खास पारंपरिक चुलीला छेद देत अमरावतीतल्या वनीकरण विभागातले मुख्य वनसंरक्षक दिलीप सिंह यांनी एक जादुई चूल तयार केली आहे। या चुलीच्या तळावर एक लोखंडी प्लेट ठेवली जाते, तसंच चुलीच्या दोन्ही बाजूंना खड्डे खोदण्यात आले। या खड्ड्यांमुळे चुलीच्या आगीला सतत ऑक्सिजनचा पुरवठा होतो, त्यामुळे ही आग विझत नाही आणि पर्यायानं धूरही होत नाही। अंबरनाथमध्ये या चुलीचा वापरही सुरू करण्यात आलाय। या जादुई चुलीमुळे धुराचं प्रमाण 80% कमी होणार आहे, तर लाकडांची 40% बचतही होणार आहे। ते लोकांनी बनवली त्यानंतर धूर कमी झाला, आता धूर लागत नाही, आता एकदम फरक पडलाय। पहिला डोळ्याची आग व्हायची, आता होत नाही। काय लाकडामध्ये काय फरक पडला? लाकडं थोडीशीच लागत, लाकडं जास्त लागत नाही। लाकडं चुलीमध्ये टेक्निक काही नाही, बिडाची जाळी आणि खाली जो खड्डा महत्वाचा आहे, निमुळता खड्डा तो महत्वाचा आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार घरातल्या वायू प्रदूषणामुळे भारतातल्या 5 लाख महिला दरवर्षी बाधित होतात, त्यात अनेकांचा मृत्यूही झालाय। मात्र या जादुई चुलीच्या निर्मितीमुळे महिलांचा हा त्रास नक्कीच कमी होणार आहे। चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अंबरनाथ। झी 24 तास एक पाऊल पुढे।